आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान सुरू. महाराष्ट्रातल्या 298 उमेदवारांसाठी 11 मतदारसंघात 29,284 मतदान केंद्रांवर मतदान सुरू. आयएनएस किल्तान व्हिएतनाममधील कॅमरान खाडी इथे दाखल. नेपाळच्या कामी रीता शेर्पाकडून एव्हरेस्ट शिखर 29व्या वेळेला सर. आणि इंडोनेशिया, अफगाणिस्तान आणि ब्राझीलमध्ये आलेल्या मोठ्या पुरात शेकडो जण मृत्युमुखी. आता सविस्तर बातम्या. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान सुरू झालं आहे. 9 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात लोकसभेच्या 96 जागांसाठी आज हे मतदान होत आहे. आंध्र प्रदेशच्या 25 जागा, तेलंगणाच्या 17 जागा, उत्तर प्रदेशच्या 13, महाराष्ट्राच्या 11, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या प्रत्येकी 8, बिहारच्या 5 जागा, झारखंड आणि ओडिशाच्या प्रत्येकी 4 जागा आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरच्या एका जागेकरता या टप्प्यात मतदान होत आहे. मतदान सकाळी 7 वाजता सुरू झालं असून ते संध्याकाळी 6 वाजता संपेल. मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी तेलंगणातील 17 मतदारसंघातील काही ठिकाणी मतदानाची वेळ वाढवण्यात आल्याचं आयोगानं म्हटलं आहे. या टप्प्यात 8,97,00,000 पुरुष आणि 8,73,00,000 महिला मतदारांसह एकंदर 17,70,00,000हून अधिक मतदार मतदानासाठी पात्र आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आजच्या चौथ्या टप्प्यासाठी एकूण 1,717 उमेदवार रिंगणात असून अनेक प्रमुख उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद केलं जाईल. यामध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते गिरिराज सिंह, अर्जुन मुंडा, जी किशन रेड्डी, अजय कुमार मिश्रा, जेडीयूचे राजीव रंजन सिंह, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, टीएमसीचे महुआ मोइत्रा आणि शत्रुघ्न सिन्हा आणि एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. पुणे, शिरूर, मावळ, अहमदनगर, शिर्डी, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या 11 मतदारसंघांचा यामध्ये समावेश असून एकंदर 29,284 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. या टप्प्यात राज्यातल्या एकंदर 298 उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव पाटील, सुजय विखे पाटील अशा दिग्गजांचा समावेश आहे. मतदानाची वेळ संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी सर्वच मतदारसंघांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली असून सुरक्षा व्यवस्थेसाठी सर्व ठिकाणी पोलिसांसह अन्य सुरक्षा दल कर्मचाऱ्यांची पथकही नियुक्त करण्यात आली आहेत. चौथ्या टप्प्यातील 11 लोकसभा मतदारसंघांमधील मतदानासाठी निवडणूक आयोगानं एकंदर 53,959 बॅलेट युनिट, 23,284 कंट्रोल युनिट आणि 23,284 व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करून दिली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही ऐकू शकता. भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस किल्तान काल व्हिएतनाममधील कॅमरान खाडी इथे पोहोचली. व्हिएतनाम पीपल्स नेव्ही आणि भारतीय दूतावासानं तिचं जोरदार स्वागत केलं. आयएनएस किल्तानची ही भेट भारतीय नौदलाच्या पूर्वेकडील ताफा व्यवस्थापन आणि तैनातीचा एक भाग असून दोन्ही सागरी राष्ट्रांमधील दीर्घकालीन मैत्री आणि सहकार्य अधिक दृढ करणारी आहे. भारत आणि व्हिएतनाममध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी असून या संबंधांना पुढे नेण्यासाठी भारतीय नौदलाच्या किल्तानची ही भेट व्यावसायिक संवाद, सामाजिक देवाणघेवाण आणि दोन्ही नौदलाची सामायिक मूल्य प्रतिबिंबित करणारी आहे. भारतीय नौदल आणि व्हिएतनाम पीपल्स नेव्ही यांच्या समुद्रातील संयुक्त सरावाने या भेटीचा समारोप होईल. यामुळे या क्षेत्रातली उभय देशांची कार्यक्षमता आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण वाढेल. आयएनएस किल्तान ही पाणबुडी विरोधी शस्त्रसज्ज अशी स्वदेशी संरक्षक युद्धनौका आहे.
ऑपरेशन सद्भावना अंतर्गत भारतीय सैन्याचं त्रिशक्ती कोर उत्तर सिक्कीमच्या नागा आणि रंगरंग गावांमधील दुर्गम समुदायांना सातत्यानं मदत करत आहे. हिमनदी सरोवराच्या विध्वंसक पुरानंतर या कोअरनं अत्यावश्यक मदत सामग्रीचं वाटप केल्यामुळे गावकऱ्यांना त्याचा लाभ झाला आणि आव्हानात्मक काळात एकतेचं प्रतीक पाहायला मिळालं. कोअरनं एका वैद्यकीय शिबिरात 150हून अधिक गंभीर रुग्णांना आरोग्य सेवा प्रदान केली, तर स्थानिक तरुणांना अग्निवीर योजनेअंतर्गत शैक्षणिक प्रवाहात आणत सक्षमीकरण आणि उज्ज्वल भविष्याचा प्रचार केला. मानवतावादी दृष्टिकोनातून केलेले हे प्रयत्न समुदायाच्या विकासाला चालना देण्यासाठी, सीमावर्ती लोकसंख्येशी असलेले बंध भक्कम करण्यासाठी तसंच सीमावर्ती भागात शाश्वत सुसंवाद आणि एकता निश्चित करण्यासाठी लष्कराच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकणारे आहेत. आंतरराष्ट्रीय वृक्ष आरोग्य दिनानिमित्त अरुणाचल प्रदेशातील पूर्व सियांग जिल्ह्यातील सिगर लष्करी तळावर काल लष्कराच्या स्पिअरहेड गनर्सच्या वतीनं अनेक विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये वृक्षारोपण, व्याख्यानं आदी कार्यक्रमांचा समावेश होता. सिगर लष्करी तळाच्या आजूबाजूच्या गावांमध्ये अनेक शतकांपासून राबवण्यात येणाऱ्या पारंपरिक शेतीच्या प्रकारांना प्रोत्साहन मिळावं, देशी शेतीचं संवर्धन होऊन एकंदरच पर्यावरणाचंही संरक्षण व्हावं, हा लष्कराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. नेपाळचा सुप्रसिद्ध गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यानं काल हिमालयातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर 29व्या वेळेला सर करत नवा इतिहास रचला आणि स्वतःचाच या आधीचा विक्रम मोडला. 8,849 मीटर उंच असणाऱ्या एव्हरेस्ट शिखरावर 54 वर्षीय कामी रीता शेर्पा यानं स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:25 हे शिखर 29व्या वेळेला पादाक्रांत केलं. 7 समिट ट्रेक या संस्थेनं ही मोहीम आयोजित केली होती. यामध्ये 20 गिर्यारोहकांनी भाग घेतला. इंडोनेशियाच्या पश्चिम सुमात्रा प्रांतात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन होऊन किमान 28 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण अजूनही बेपत्ता आहेत. शनिवारी रात्रीपासून आलेल्या पुरामुळे तानाह दातार इथे मोठ्या प्रमाणात चिखल वाहून आला, त्यामुळे 5 उपजिल्ह्यांवर परिणाम झाला. ताज्या माहितीनुसार 84 गृहसंकुलं आणि 16 पूल या आपत्तीमुळे प्रभावित झाले आहेत. शुक्रवारी अफगाणिस्तानामधील अनेक प्रांतांमध्ये अचानक आलेल्या विनाशकारी पुरामध्ये 315 लोक ठार झाले असून 1600हून अधिक जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी तिथे आणीबाणी जाहीर केली असून परिस्थिती आणखी गंभीर होण्याचा इशारा दिला आहे. अनेक गावांमध्ये तसंच शेतांमधून नदीच्या पुराचं पाणी आणि मोठ्या प्रमाणात चिखल वाहून आला, त्यामुळे हजारो घरं आणि पशुधन वाहून गेलं. आरोग्य सुविधा आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ब्राझीलमध्येही शनिवारी झालेल्या पावसानं दक्षिण ब्राझीलमध्ये पाणी साचलं असून आतापर्यंत 136 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील नद्या ओसंडून वाहू लागल्या. यात 806 जण जखमी आणि 125 जण बेपत्ता झाले आहेत. पुरामुळे बाधित झालेल्या 20 लाखांहून अधिक लोकांपैकी 5,37,000हून अधिक जण बेघर झाले असून 81,000 वेगवेगळ्या छावण्यांमध्ये त्यांना आश्रय देण्यात आला आहे. पुरामुळे 92,000हून अधिक घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक घरं नष्ट झाली. संयुक्त राष्ट्रांचे तज्ज्ञ आणि ब्राझील सरकार यांनी हवामान बदल आणि एल निनो परिणाम या जलप्रलयासाठी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीसाठीच्या 4थ्या टप्प्यातलं मतदान सुरू. महाराष्ट्रातल्या 298 उमेदवारांसाठी 11 मतदारसंघात 29,284 मतदान केंद्रांवर मतदान सुरू. INS किल्तान व्हिएतनाममधील कॅमरान खाडी इथे दाखल. नेपाळच्या कामी रीता शेर्पाकडून एव्हरेस्ट शिखर 29व्या वेळेला सर. आणि इंडोनेशिया, अफगाणिस्तान आणि ब्राझीलमध्ये आलेल्या मोठ्या पुरात शेकडो जण मृत्युमुखी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.